शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यांची वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मी कारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजांतचे. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज नारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिव ध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी कानावाडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी तेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जनमे जय सर्पसत्र केले,
ते आस्तिके मध्येची राहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरांची दटावणी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणुनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुपती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंद्रीगाम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्यत करी. जैसा उगवला पूर्ण चंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खजित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहर्षी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान. जिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोषवत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचकमनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटिलिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाहिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकते दोघे जण. सवेंची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला,
महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मूलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मूल हे कंकण, मीही 32 लक्षणे पद्मिन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाली हो. तयासी ते मानले, सवेंची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहुनी आगळे, तेजवर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरीनी अवश्य म्हणून, ठेविले नृत्यांगारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावयाभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञेवरून, नृत्यशाळेस लागला अग्न. जन धाव लागले चहूकडून, एकची हांक झाली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून, गेले पळुनी वनप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदा घाबरली ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आधी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसा देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मारुंदा. लुटविले सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेचे स्नान करुणी, भस्मांगी सांचले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैष्णानार. शिरी जुळजुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयेचे शिरी, निळकंठ खगवागधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धृण, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसित. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरासमेवेत चालली. पावली सकळ विशिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधातृष विरहित, त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथींचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धव लागारे, भक्ता कारणे निर्मिली.
जेथे पोसंता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चुन. त्याची पूर्व पुण्ये करुण, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतास, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सेहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळिक, दुःखानवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ती गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अवमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असता जाणपा. आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमत्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळूनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षतळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जै पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते तै. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य, तेथून झाले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी करता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गसिस्त्यत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवस्वरूप, म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्धव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्यांचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोनी, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्तवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली.
त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे हे जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणुनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सद्वत होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्राष्टुनानी भक्ती पूर्ण. ज्ञास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांसी वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणुनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रुनी स्थापिले. स्वधुनी सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनल्ले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यानी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यांसी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढी भयंकर, नेत्र खादी रांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिगंतम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्र मुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गर्जे अवघ्यात थोर. मुख्य द्वयांची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडस अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमूलिक वस्तू अद्भुत, आणुनी अर्पी ब्राह्मणासी.
दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी सुधरुणी. की श्वेतोत्तरे मृडानी, रमणलिंगे अर्जिचे. की निर्दयवासी सापडे चिंतामणी, की क्षुधिता पुढे श्रीरब्धिये धावणी. तैसा कमलोद्भत नंदन तीक्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी कयाधृ हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वात हे. जो चतुष्ट कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे तांडील शक्रादिका. तो नारद देखुनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणी ग्राह्य प्रति आहावनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावणी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्यसुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गे येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्राष्टुना धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेने नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिम तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. मग 12 वर्षे मृत्यूचिन्ह गडांतर थोरते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्रे वर्षे राज्य करुण. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उपा ठाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनगराजामात, अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, रवळे पायावळी घातली लोळणी. आणि सहस्त्र रुद्र करुणी, महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असे भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन.
हा 11वा अध्याय जाण. स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्राष्टून त्यांसी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा. त्यांसी प्रसवनी वांझवक्या झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यांसी संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजवे जाजीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बसती त्यांचे पंक्तीस. त्यांचे मृत्यू आला त्या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाचे मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड 11 गोडहा. इति 11 समाप्त. श्री सांब सदाशिवर्पणमस्तु.